तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या समोर जे 3 विषय ठेवलेले आहेत, त्या 3 विषयाविषयी आपण 2 वेगवेगळ्या प्रकारे चिंतन करू शकतो. एक, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आवडेल या विषयावर एक अर्ध्या ते 1 पानाचा निबंध लिहिणे. आणि ते निबंध एकमेकांत एक्सचेंज करणे. आणि त्यानंतर जे आपल्यात असे काही साहित्यिक क्षेत्रामध्ये थोडीफार गती असलेले विद्यार्थी असतील, त्यांनी त्या विषयावर आपलं विवेचन मांडणे. आणि निबंध आणि परिसंवाद अशा पद्धतीनं जो आपल्याला उरला वेळ आहे तो काढणे सत्कारणी लावणे. म्हणून त्यामध्ये काय आहे, आपला कष्ट आहे की निबंध लिहायला पाहिजे, त्याला विचार करायला पाहिजे, मराठी लिहिता आलं पाहिजे. त्यापेक्षा मग ते निबंध हा बाजूला ठेवून निबंध हा घरी लिहायचा. आणि आता जे काही आपल्यामध्ये या विषयावर विचार मांडू शकतो असे मुलं आहेत, त्यांनी येऊन विचार मांडायचे. त्या विचार सगळ्यांनी स्वतः जमेल त्या पद्धतीने आकलन करून घ्यायचं. आणि आजचं हा कार्यक्रम होण्यापूर्वी आणि नंतर त्यामध्ये काही फरक पडलाय का याची काळजी घ्यायची. किंवा हेही थोडंफार अवघड असेल तर जसं आपण एरवी माझ्या लेक्चरला करता, आपली युट्यूबवर सगळं अवेलेबल होणार असल्यामुळंच आपला लिस्निंगचा स्विच ऑफ करायचा आणि पुतळ्यासारखं बघा बसून राहायचा. तो पर्याय तर आपल्याला सदैव उपलब्ध आहेच. आणि माझ्या मते तो पर्यायच आपण निवडा त्याची मला दुर्दैवानं खात्री. शिक्षणाचा अन्वयार्थ हा विषय जर का आपण चर्चेला घेतला, बऱ्याचदा चर्चा ही वाहवत जाते. चर्चा ही वाहवत गेली नाही पाहिजे. चर्चा ही मुद्द्या सोबत राहिली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शिक्षण व्यवस्था केंद्रबिंदू विद्यार्थी, परंतु शिक्षण व्यवस्थेचे सर्व तज्ञ हे केंद्र फार दूर राहील अशा एका मोठ्या त्रिज्येच्या वर्तुळावर परिघाभोवती फिरत राहतात. शिक्षण व्यवस्था केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था असली पाहिजे हे सर्वजण म्हणतात. परंतु प्रत्यक्षामध्ये प्रचंड मोठी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघावरच ही चर्चा फिरत राहते. आणि तो केंद्रबिंदू जो आहे तो केवळ केंद्रातच राहतो. असं होता कामा नये. तसंच आता जो विषय आहे अन्वयार्थ, त्या अन्वयार्थाशी निगडीत काहीतरी आपण बोललं पाहिजे. हे नेमकं बोलणं विषयाशी संबंधित होतं का? त्या बोलण्यामुळं आपल्यामध्ये काही परिवर्तन झालं का? का बोलणं वाया गेलं? उपयोग होणे आणि वाया जाणे ह्या सुद्धा अत्यंत सापेक्ष संकल्पना असल्यामुळं प्रत्येक जण त्याचा आपापल्या परिणाम लावतो. तर साधारणतः आपला सध्याचा जो गॅदरिंगचा मूड आहे त्यामध्ये विविध घटना घडत असतात. आणि त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 2-3 दिवसामध्ये काही घडलेल्या घटना आहेत त्याची तुम्हाला पुसटशी कल्पना असेल. आणि ती जर कल्पना नसेल तर ती आपण करून घ्यावी. तर त्या पार्श्वभूमीवर
विद्यार्थ्यांशी काही मुक्त संवाद साधताना, आणि तो मुक्त संवाद हा अत्यंत नैसर्गिक आहे आणि तो सुरुवातीपासून रेकॉर्ड केला तर त्याचे विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या मानसिकतेवर वेगळा परिणाम होईल आणि ते काहीतरी एक स्टेज मॅनेज शो वाटेल म्हणून तो रेकॉर्ड केला गेला नव्हता. परंतु नंतर असं लक्षात आलं की तो रेकॉर्ड व्हायला हवा होता. तर तो जो काही माझा मुक्त संवाद होता तो मी ज्या पद्धतीत मला अद्याप स्मरतो तो मी पुन्हा ज्याला आपण रीटेलिकास्ट म्हणतो अशा पद्धतीनं बोलतो की जो शब्दबद्ध होईल आणि तो रेकॉर्ड उपलब्ध असेल. शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण कुठली डिसिप्लिन निवडा, ग्रॅज्युएशन ह्या संकल्पनेला खूप मोठा अर्थ जोडला गेलेला आहे. तर शिक्षण व्यवस्थेमधून एक चांगला माणूस घडणे हे कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचं मूलभूत तत्व आहे. एक अत्यंत कॅपेबल आणि अत्यंत वाईट अशा हिटलरपेक्षा एक सामान्य कॅपॅबिलिटी असलेला परंतु चांगला माणूस हा कधीही श्रेयस्कर. त्यामुळे चांगला माणूस घडणं हे शिक्षण व्यवस्थेचं पहिलं ब्रीदवाक्य आहे. तर साधारणतः आपण प्राचीन भारतामध्ये तर बरेच शिक्षण तज्ञ होऊन गेले ज्यांच्याविषयी दुर्दैवानं ऐतिहासिक संदर्भ नसल्यामुळं आणि त्यावेळी अशा प्रकारची रेकॉर्डिंगची म्हणा किंवा लिहून ठेवायची छापायची पद्धत नसल्यामुळं फारशी माहिती तितक्या सहजगत्या उपलब्ध होती. म्हणून आपण थोडीफार अर्वाचीन भारतातील अलीकडच्या काळातील या 20व्या शतकातील जे तज्ञ होऊन गेले त्यांच्या विषयी आपण विचार करू. तर यामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल. समजा का असा रवींद्रनाथ टागोर हे शिक्षण व्यवस्थेचा होलिस्टिक म्हणजे पूर्ण अंशाने विचार करणारे एक व्यक्तिमत्व होतं. तर आता आपल्याला असा प्रश्न विचारला की रवींद्रनाथ टागोरना गीतांजली होतात नेसर अवॉर्ड मिळाला तो परत केला जालियनवाला बागेनंतर हे एक 4थी-5वी विद्यार्थी सांगू शकतो. 4थी-5वीला रवींद्रनाथ टागोरांविषयी एक 5 मिनिटं बोला म्हणल्यानंतर रवींद्रनाथ टागोर असे होते, मग त्यांचे ते हे शिकले, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, गीतांजली त्यांनी जनगणमन काव्य लिहिलं, जालियनवाला बागेच्या त्याने तो अवॉर्ड परत केला. हे सांगेले कोणाला हे चुनचुलीत मुलगा कुठला म्हणला जाईल 5वी-6वीतला त्याने सांगितलं तर आपण त्याला चुनचुलीतपणा म्हणू. परंतु आपण आता ग्रॅज्युएशनमध्ये शिकतो आणि आपल्याला जर रवींद्रनाथ टागोरांचं वर्णन करायला सांगितलं आणि आपण जर असं वर्णन करत असाल तर ते आपल्या बाल्यावस्थेत लक्षात ठेवेल. तर आपल्या स्त्रीशी सुसंगत असं रवींद्रनाथांच्या बद्दल कोण 2-4 विचार सांगू शकेल? रवींद्रनाथांचं जे एकंदरीत आपण चरित्र कधी ना कधी वाचलं असेल, एखाद्या काही त्यातला साहित्यिक अभिरुची असल्यानंतर जास्त वाचलं असेल, तर ह्या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचं एक 2-4 वाक्यामध्ये वर्णन करा असं का म्हटलं तर आपण काय त्याचा क्रक्स म्हणून त्याचा गाभा म्हणतो काय सांगू आपण? एनीबडी? रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी 4 वाक्य सांगा की ज्या वाक्यातून रवींद्रनाथ टागोरांच्या कार्याबरोबरच आपला बौद्धिक दर्जाही रिफ्लेक्ट झाला पाहिजे. एक 5-6 वाक्यामध्ये रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करा. काय सांगता येईल? काही सांगता येणार नाही. पण हे करताय रवींद्रनाथांचे चिंतन करतात
आता समजा म्हणजे आपण असा एक बॅरोमीटर लावला की रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाविषयी जी जाणीव आहे ती जाणीव त्या बॅरोमीटर इंडिकेटर असेल तर तो सगळ्यात बॅरोमीटर ज्याचा हायएस्ट लेवलला आहे तो इथं आहे. मिळलो ना. काय सांगते आपला रवींद्रनाथांविषयी? म्हणजे जर आपल्याला म्हणजे मला अत्यंत दुर्दैवानं नमूद करावं वाटतं की रवींद्रनाथ टागोरांच्या विषयी आपल्या बौद्धिक दर्जाचे अनुभव आपण 2-4 वाक्य देखील सांगू शकत नसू तर आपलं वैचारिक दारिद्र्य किती भयानक आहे. आणि यातूनच रवींद्रनाथ टागोर किती आजही किती प्रासंगिक आहे स्पष्ट होतं. तर एकाच वाक्यात वर्णन काय झालं रवींद्रनाथ टागोरांच्या तर त्यांनी असं आपलं करता येईल रिस्पेक्ट ऑफ ह्युमन ॲज अन इंडिव्हिज्युअल. प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान आणि त्याची जपणूक. व्यक्तींच्या आत्मसन्मानाची जपणूक हे रवींद्रनाथांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं सार म्हणता येईल. तर आता ह्या विश्वामध्ये जेवढी लोकसंख्या तितकी व्यक्तिमत्व आहेत तर त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे. हे कधी शक्य आहे? प्रत्येक व्यक्ती तो लहान असो मोठा असो तर आत्मसन्मान जपला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा तितकाच अधिकार आहे जेवढा सम्राटाला किंवा राजाला आहे तेवढाच रस्त्यावरच्या माणसाला आहे. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा तितकाच अधिकार आहे. आणि जोपर्यंत माणूस शिकल्यानंतर हे साधं तत्व समजू शकत नाही त्याचं शिक्षण व्यर्थ आहे. तर जगातील प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे हे जर विधान प्रत्येक द्यायचं असेल तर त्यामध्ये अडचणी काय आहेत? पण ते कधी येऊ शकेल? Respect of every individual, respect and dignity of every individual should be maintained in this universe, in this world. आपण मानवी जीवनात विचार करू शकतो. मग पशुना जीवन असतं का? वनस्पतीने जीवन असतं? मग काय? हे फाटे फोडण्याची चर्चा आपण करायला तर एका अत्यंत मर्यादित थीमशी निगडीत चर्चा आपण सुरू ठेवू. तर काय अडचणी आहेत? जगातील सर्व व्यक्तींचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे. तो कधी जपला जाऊ शकेल? तर त्यामध्ये एक काय झालं म्हणजे माझा सन्मान जपला गेला म्हणजे आत्मसन्मानाविषयीच्या माझ्या अपेक्षा स्वतःच्या अपेक्षा आणि इतरांचा माझ्याकडे पाहायचा दृष्टिकोन या दोन गोष्टी याच्याशी निगडीत आहे. तर जगामध्ये आदर्शवत स्थिती कधी राहील की समजा हे जग आत्मसन्मान आपण 3 डायमेन्शनल हे स्पेस मध्ये काढू शकतो तथापि इनफायनाइट डायमेन्शनल ऑर्थोगोनल सेट असू शकतो. इनफायनाइट आपण अत्यंत शब्दशः त्याचं अर्थ कळून घ्यायचा प्रयत्न करा. इनफायनाइट डायमेन्शनल ऑर्थोगोनल सेट. इनफायनाइट डायमेन्शन आपण म्हणजे असं म्हणू की इनफायनाइट डायमेन्शन आपण नंतर जाऊ. 3 डायमेन्शनल सेट किंवा तुम्हाला ते ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे? कोणा माहिती काय त्याचं थोडे 2 वाक्यात सांगा. 2 मिनिटं सांगा काय असतं ते?
ध्रुवाची गोष्ट काय काय असतात? तर त्याच्यामध्ये असा विषय आपण 3 डायमेन्शनल घेतो. समजा एकच डायमेन्शनल स्पेस आहे, 1 डायमेन्शनल स्पेस आहे आणि एकच एंटिटी आहे. 1 डायमेन्शनल स्पेस आणि एकच एंटिटी असेल तर ती किती जरी असली तरी काही फरक पडत नाही, तुलनाच नाही आहे, फरक पडत नाही. 1 डायमेन्शनल एंटिटी आहे आणि 1 डायमेन्शनल स्पेस आहे आणि 2 एंटिटी झाल्या तर काय होईल? मी इथं आहे म्हणून मी इथे जाणार, तू माझ्यापुढे जाणार नाही, तू इथे जाणार, तू इथे जाणार. म्हणजे जोपर्यंत कोणीतरी कोणातरी पुढं ही व्याख्या संपू शकत नाही तोपर्यंत दोघांचा आत्मसन्मान हा रिस्पेक्ट केला जाऊ शकत. मग म्हणजे 1 डायमेन्शन स्पेस मध्ये दोघांचा आत्मसन्मान रिस्पेक्ट हा होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल? 2 डायमेन्शनल स्पेस. तुला कारण त्याची तुलना नाही. मग 3D स्पेस. तर कुणाच्याच आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही अशी जर का व्यवस्था आपल्याला हवी असेल तर आपल्याला इनफायनाइट डायमेन्शनल ऑर्थोगोनल सेल्फ रिस्पेक्ट अँड डिग्निटी स्पेस पाहिजे. We need an infinite dimensional orthogonal space of self dignity and respect, wherein every individual is king in his own or her own kingdom. आणि असं जे विश्व आहे हे विश्व काल्पनिक आहे आणि हे विश्व जर का प्रत्यक्षात आलं तर ते आपल्याला आवडणार देखील नाही. की जिथं प्रत्येकाचा आत्मसन्मान हा अशा इनफायनाइट डायमेन्शनल ऑर्थोगोनल स्पेस मध्ये जिथं प्रत्येकाचा आत्मसन्मान हा दुसऱ्याच्या आत्मसन्मानाशी इंडिपेंडेंट आहे, कुणाचाही आत्मसन्मानाला ठेच पोचणार नाही, असं जग हे मला आवडणार नाही. तर का आवडणार नाही? कारण आपल्यामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत की दुसऱ्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणं हाच माझा आत्मसन्मान, अशी धारणा असल्यामुळं असं विश्व की जिथं सर्वेपि सुखिनः सन्तु म्हणलेलं आहे ते आवडणार नाही आपल्याला. कारण दुसऱ्याचं दुःख हेच सर्वेपि सुखिनः सन्तु हे कधी शक्य आहे की सगळेच जी लोक आहेत हे काही देवस्वरूप मानसिकता असले असतील तर ते शक्य आहे की सगळे सुखी झाले. परंतु जे काही सॅडिस्ट लोक आहेत की हा माझा मित्र किंवा सो कॉल मित्र आगाऊपणा करतो, तो फेल झाला तरच मी आनंदी होईल. म्हणजे सर्वेपि सुखिनः सन्तु हे सेल्फ कॉन्ट्रडिक्शन आहे. सेल्फ कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? की जे कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही. का? सगळेजण का सुखी होऊ शकत नाहीत? तर हे जे लोक आहेत या लोकांमध्ये दुसऱ्या काही लोकांचं दुःख हेच माझं सुख अशी मानसिकता असलेले लोक आहेत. आणि सर्वेपि सुखिनः सन्तु हे कधी शक्य आहे? इट इज पॉसिबल
if and only if there does not exist even a single sadist individual. या जगामध्ये एक जरी सॅडिस्ट व्यक्ती अस्तित्वात असेल तर सर्वेपि सुखिनः सन्तु हे कधीही प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. का? कारण n-1 लोक खुश होतील आणि n-1 लोक सुखी झाले यानं हा एकमेव सॅडिस्ट जो आहे तो दुःखी होईल. त्यामुळे सर्वेपि सुखिनः सन्तु हे प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. एकही सॅडिस्ट नाही येऊ शकेल की जी काल्पनिक संकल्पना आहे. तर असं असल्यामुळं हे सगळ्यात जरी व्यक्तीचा आत्मसन्मान हा कुठल्याही कृतीचा ड्रायव्हिंग फॅक्टर असला पाहिजे, हे जरी विधान खरं असलं किंवा ते योग्य असलं तरी अशा जिथं नॉन ऑर्थोगोनल स्पेसेस आहे, माझी ऑर्थोगोनल स्पेस आहे तुझं वाईट होणे, तू दुःखी होणे हाच माझा हे आहे, सुखी होण्याचा मूलमंत्र आहे. स्पर्धकाचा आहे दुःखी हा माझा सुखाचा मूलमंत्र आहे. अशा जिथं नॉन ऑर्थोगोनल सेल्फ रिस्पेक्ट अँड डिग्निटी स्पेस जिथं आहे तिथे हे घडणार नाही. सगळं चांगलं असलं पाहिजे, अजिबात विसंवाद नाही पाहिजे, सर्वत्र सुसंवाद असला पाहिजे. मग आता उद्या ओसम आणि ओवाने हातात हात घालून फिरलं पाहिजे आणि अफगाणिस्तान असो वा कॅलिफोर्निया असो वा स्वित्झर्लंड असो, अफगाणिस्तान आणि स्वित्झर्लंड हे एकाच शांततेच्या वातावरणात ते जगले पाहिजे. ह्या सगळ्या केवळ परिकथेतल्या संकल्पना आहेत. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, हे ह्या अनुवाद लावू शकतो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, मग आता याच्यामध्ये असं आहे की तुला काय पाहिजे, या दोन जवळचे कंसात क्वेश्चन मार्क असे मित्र आहेत, ते अतिशय हुशार आहेत आणि मला काय वाटतं मला चांगले मार्क पडले पाहिजे आणि त्याचबरोबर मला असंही वाटतं की त्याला कमी मार्क पडले पाहिजे, त्याला उलट वाटतं. मग आता ह्या अशा इतक्या हेट्रेडनं भारलेल्या, द्वेषानं भारलेल्या जगामध्ये ज्ञानेश्वरांचं जो जे वांछील तो ते लाहो हे प्राणिजात हे वाक्य कसं प्रत्यक्षात येईल? मला काय वाटतंय, माझा तुझी वाट लागली पाहिजे. मग कसं? आणि मग तुझी वाट लागली तर मला जे पाहिजे लाभलं, पण तुला पाहिजे लाभलं नाही ना, तुला उलट वाटतं. मग गरजा कमी करणे. काय? गरजा कमी करणे. गरजा कमी करणे. गरजा कमी करणे, भौतिक विकास हाच विकासाचा खरा मार्ग का? विकास कशाला म्हणायचं? हे पुन्हा बऱ्याच लोकांना, आपल्यापैकी किती जण हे खेड्याकडे चला म्हणजे पिकनिकला खेड्याकडे गांधीजींनी जो खेड्याकडे दिला संदेश, खेड्याकडे संदेश दिलेला आहे, तर त्याचा आपले आजच्या युगातले लोक कसा अर्थ घेतात, तर पिकनिकला खेड्याकडे. त्यामुळं गरजा कमी करा, नैसर्गिक जगा, कशाला अवलंबून राहू नका. म्हणजे सदैव घोषवाक्य राहतील अशा संकल्पना आहे. कारण घोषवाक्य जे प्रत्यक्षात कधीच येत नाही. तर मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात या संकल्पनेचा अर्थ कसा स्पष्ट करता येईल? जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात या वाक्याचा अर्थ आहे या आणि या द्वेषानं भारलेल्या जगात देखील याला अर्थ आहे. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही दैवी प्रवृत्ती आणि काही राक्षसी प्रवृत्ती याचं एक मिक्सचर आहे आणि त्याच्या प्रपोर्शनवर तो व्यक्ती कसा हे अवलंबून आहे.
आणि मॉब सायकोलॉजी काय असते तर लोखंडामध्ये मॅग्नेट चुंबक जो आहे, मॅग्नेट जो आहे तो लोखंडच असतो. याचा तर प्रत्येक लोखंड मॅग्नेट आहे का? नाही. तर ती जी मॅग्नेटायझेशनची प्रोसेस आहे तर त्यामध्ये एक ठराविक अलाइनमेंट केलेली आहे, मॅग्नेटिक डायपोल ज्याची अलाइनमेंट केलेली आहे. तर जेव्हा विषारी वातावरण कसं होतं की एकच समूह हा वेगवेगळ्या प्रकारे ऍक्ट होतो. तर विषारी वातावरण कधी निर्माण होतं? विषारी वातावरण कधी निर्माण होतं? ते जेव्हा निर्माण होतं की असा कोणीतरी एक हे संपूर्णपणे विषाने भरलेला एखादा जो खलनायक असतो तो काय करतो, जे एव्हरेजर्स आहेत की ज्यांच्यामध्ये दैवी प्रवृत्ती आणि राक्षसी प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये आहे. जनरली दैवी प्रवृत्तीचं साधारणतः म्हणजे एव्हरेज दैवी प्रवृत्तीचं एव्हरेज 80% आहे, राक्षसी प्रवृत्ती 20%. पण ते वेगवेगळ्या मिसअलाइंड आहेत नॉर्मल लोखंडासारख्या. मग असा जो विषपुरुष किंवा आपण विषपुरुष किंवा देवी विषपुरुष जर आपण शब्द केला तर जेंडर इनइक्वालिटीच्या ह्याच्यामध्ये विषपुरुष अथवा विषकन्या. तर ते काय करतात तर हा जो समूह आहे की ज्यामध्ये असे विविध आपण सगळे विषयाची पिशवी काढलेले नाग आहात. आपली दंश करण्याची हौस पिटली असता आपण पुढे जाऊ. तर जसं मॅग्नेटायझेशन म्हणतो तसं अशा विषयी वातावरणामध्ये असं कोणीतरी सर्व जे समूह आहे त्यांना अशा पद्धतीने मॅग्नेटाइज करतो की लोखंड घ्यायचा मॅग्नेट घ्यायचा असा तो 10 वेळा काय तो मॅग्नेट तयार होतो. तर तो असा आपल्याला हिप्नोटाइज करतो की जेणेकरून आपल्यामध्ये जे दैवी प्रवृत्ती आहेत त्या आहेत नॅचरल अवस्थेत राहतात, मिसअलाइन. याची अशी आहे, याची अशी आहे, याची अशी आहे, कॅन्सल याची. आणि ज्या राक्षसी प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या अशाच राहतात. आणि सगळ्यांच्या राक्षसी प्रवृत्ती अलाइंड आणि दैवी प्रवृत्ती मिसअलाइंड किंवा नॉन अलाइंड झाल्या की समूहात काय असते, जशी व्यक्ती तशी समूह. तर समूहाची जी मिक्सचर असतं ते कंपोनंट्स कुठल्या ऍक्सेसवर घेतो त्यावर अवलंबून आहे. तर अशा विषयी वातावरणामध्ये ज्या ऍक्सेसचा कंपोनंट घेतो त्या ऍक्सेसवर सगळ्या राक्षसी प्रवृत्ती या अलाइन होतात आणि 99% राक्षसी प्रवृत्ती आणि दैवी प्रवृत्ती 1% असा म्हणू शकतो. म्हणजे जिथं एरवी सामान्य माणसा जो अत्यंत भित्र्या स्वरूपाचा की ज्यानं चिमटा देखील काढायचा जो धसला नसता तो दगड घेऊन फेकतो, हे विषयी वातावरण. आणि असं उलट देखील होऊ शकतं की बाबा काही सत्प्रवृत्ती लोक हे त्यांना पहिल्यांदा त्यांना राष्ट्रीय प्रवृत्तीचं डिमॅग्नेटायझेशन आणि नंतर ईश्वरी प्रवृत्तीचं मॅग्नेटायझेशन अशामध्ये अत्यंत चांगलं वातावरण देखील होऊ शकतं. तर त्यामुळे द्वेष भावना वगळून जर मानवी आयुष्याचा विचार करतो जर का मी म्हणालो तर ते शक्य होणार नाही. द्वेष भावनाचं मिनिमायझेशन किंवा ऑर्थोगोनलायझेशन अशा पद्धतीने केलं पाहिजे. आपण आता समजा आपण मला काय वाटतं, माझा जो जवळचा परिचित आहे मी एवढा आहे तर त्याने एवढा असावं म्हणजे मी खुश असतो. पण तो एवढा व्हायला लागला मला अत्यंत असूया निर्माण होते. मला असूया निर्माण झालेला नाही असं जो काही म्हणतो तो एकतर रामकृष्ण परमहंसांसारखा परमपदाला पोचलेला केवळ देह आहे म्हणून जगतो असा असला पाहिजे, अन्यथा तो तद्दन खोटारडा असला पाहिजे. हे जरी नसेल तर असूया ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग तो जेव्हा एवढा असतो, तो समजा माझा एक परिस्थिती एवढा आहे, मग तो आता माझ्या शिकवण्यामुळे मोठा व्हायला मला कौतुक वाटतं, अरे छान प्रगती करतो, अरे 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 अरे
बघून माझ्याविषयी आदरभाव निर्माण होते. कारण का, आता मी किती जरी असूया केली तरी काही ही गॅप ही मीट होऊ शकत नाही. मग अशी असूया केली तर काय, असूया केली कळते. असूया जेव्हा त्या एखाद्या गोष्टी करतो त्या कळतात आणि त्या कळल्यामुळं तो नाराज होतो. मग तो इतपत आहे, तो नाराज झाला तर तशी कधी प्रगती कमी होईल म्हणून मी ते करत असतो. तो इथे केला, आता मी असूया तो नाराज होणार नाही, त्याला कळेल. मग ते कळलं तर तो मला विचारणार नाही. आता तो इतका मोठा आहे की तो मला उपयोगाचा आहे. या भूमिकेमुळं माझ्यामध्ये त्याच्याविषयी आदरभाव निर्माण होतो. तर पहिल्यांदा कौतुक, असूया आणि आदरभाव हे तीन बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स जे रिलेशनशिप आहे त्यातले हे 3 टप्पे आहेत. आणि हे 3 टप्पे असतात आणि त्याचं अस्तित्व हे मान्य केलं पाहिजे. त्याचं अस्तित्व नाकारून म्हणजे काहीतरी सगळं चांगलं आहे अशा भ्रामक कल्पनेत आपण जगणार, पण वस्तुस्थितीशीच निगडीत जगणार. तर अशा सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता ज्ञानेश्वरांचं जो जे वांछित तो ते लाहो म्हणलेलं आहे, त्याचा आपण अंगाचा कसा लावा? जो जे वांछित तो ते लाहो, याचा आपण कसा लावा? मी तो हिंट देतो. मॅट्रिक्स पिक्चर आपल्याला काही जण बघितला असेल. तर कसं आहे की एका जगामध्ये अनेकविध विश्वही अस्तित्वात असतात, जे आपण डेन म्हणतो. संपूर्ण त्यामुळे जेणेकरून आपल्याला विविध कार्यक्रमात आस्वाद घेता येईल. तर अशी अनेकविध विश्वही अस्तित्वात आहे. म्हणजे प्रत्यक्ष जग हे खरं का खोटं माझ्या कल्पनेतलं एक जग आहे. अशीच प्रत्येक लोकांच्या कल्पनेतली वेगवेगळी जग आहे. तर ज्ञानेश्वरी असं आपण त्याचा फार प्रभावी अर्थ लावू शकतो की अशा पद्धतीची एनरिचमेंट झाली पाहिजे. तो काय अनुवाद लावतोय काय? अशा पद्धतीची एनरिचमेंट झाली पाहिजे व्यक्तीच्या विचारांची की जो जे वांछित तो ते लाहो प्राणी. म्हणजे समजा ते मला मिळालं किंवा न मिळता देखील मिळालं असं वाटलं आणि त्यानंतर ह्याच्याशी हे आहे एक ह्याच्याशी सुसंगत अशी त्याचा आपण आता कवी थोडाफार शाळेच्याच मराठीच्या साहित्याच्यात गेलो तर आपण आनंदाचे डोही आनंद तरंग हे कोणाचं कविता आहे? आनंदाचे डोही आनंद. तर मग आपण याचं रस आपण शाळेमध्ये आपण जे काही ओव्हर स्मार्ट मुलं असायची ते रसग्रहण करण्याकरता लिहायला चालू करायची. तर आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या वाक्याचं रसग्रहण हा एक मोठ्या PhD याचा रिसर्च टॉपिक होऊ शकतो. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे अशा पद्धतीनं की ज्याला आपण केवळ ज्ञान केवळ आनंद अशा पुन्हा त्यात बऱ्याच क्लिष्ट आणि अत्यंत जड गोष्टी पुढे जातात. तर त्या ह्याच्यामध्ये जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जे म्हणलेलं आहे ह्याच्याशी अत्यंत प्रासंगिक असं मी एक उदाहरण सांगणार आहे. फक्त कृपा करून ते उदाहरण आपण ह्या शांत चित्तांत ऐकून घेतात आपण. टिपिकल झालं. ह्या ऑडियन्सचा जो घटक नाही त्याला सांगू नका. ते युट्यूबवर सगळं बघितलं तर ते विधान त्याला निश्चित कळेल. तर आणि तो हा देखील अत्यंत गंभीर विषय आहे. आपण आता गंभीर विषय जाणण्या इतके मॅच्युअर आहात असं मला वाटतं. म्हणजे की गंभीर विषय गमतीने घेतला जाणार नाही आणि गमतीचा विषय हा विनाकारण पाऊ केला जाणार नाही. एवढं डिस्टिंक्शन आपल्याला कळत असावं अशी अपेक्षा आपण पुढे जातो. तर आपण
महाभारत ग्रंथाचा अभ्यास केला असेल आणि त्यामध्ये कृष्ण चरित्राचा अभ्यास केला असेल, तर त्या कृष्ण चरित्राच्या अभ्यासामध्ये आपण अत्यंत उच्च वैचारिक पातळीवर जेव्हा विचार करतो, आजच्या अलीकडच्या काळातील घटना, दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे प्रतिगामी पाऊल न उचलता आजच्या पिढीला त्यांच्याशी सुसंगत असे, उगाच तुम्ही काहीतरी कंटाळून विचार मांडायला लागलात तर ते कोण ऐकून घेणार नाही. आजच्या पिढीला उद्बोधक तथापि त्यांच्याशी सुसंगत असे जर का विचार मांडायचे असतील तर कृष्ण चरित्राचे चित्र अन्वयात हा फार महत्वाचा आहे, की ज्यामध्ये आपल्याला हे माहित असेल की त्या ज्या गोपी होत्या, ज्या त्या मुक्त केल्या गेल्या, ती 16,000 आकडा आपला पाठ असतो. किंवा कृष्णाचा किती गोपींशी विवाह लावला गेला तर लगेच मी 16,008. तर त्यामध्ये आता त्यातला गमतीचा पाठ सुद्धा आपण गंभीर आहे का, त्या 16,008 गोपी आहे. आपण मॅच्युअर आहात असं मी आपलं सर्टिफिकेट दिलेलं आहे, त्या सर्टिफिकेटची इब्रत घालू नका. तर त्या कृष्ण चित्रामध्ये रासक्रीडा हा एक अत्यंत त्याचा केंद्रबिंदू असला एक प्रकार आहे. मग असं होतं की ह्या 16,008 गोपींचा कृष्णाची विवाह लावून दिलेला आहे, किंवा त्यापूर्वी देखील. तर दिवस उजाडतो आणि दिवस उजाडल्यानंतर 2 गोपी एकमेकांना भेटतात आणि त्या म्हणतात की काल कृष्ण हा माझ्याबरोबर रासक्रीडेमध्ये होता. गोपी हा म्हणजे गोपी काय किंवा आपण साधी व्यक्ती काय, तर ज्यांच्या सेल्फ रिस्पेक्टच्या किंवा सर्व सुखी संतोषच्या आनंदाच्या कल्पना कशा आहेत की सामान्य व्हायचे आहेत. तर त्या कशा आहेत की कृष्ण माझ्या बरोबर मला कधी चांगलं वाटणार, गोपी 1 G1 म्हणू आपण, and G and G60,008. तर what is the happiness index of G1? That is 1 and not ती आदर्श गोपी नाही आहे. What? So every GN feels that her happiness state is that state where Lord Krishna is with her only and not with anybody else amongst n-1. And if ever there is some time in which Lord Krishna is not with her, then what is the place at which Lord Krishna may reside, making every GN non-jealous? No, not with anybody, but where then? It's very clear now. We are in a very elevated state of mind. For any GN, either Lord Krishna should be with her. But if it is not with her, then it is with somebody else. But about which she will not be jealous. Right. I think you are the, I don't know whether you were knowing it earlier or you have studied it earlier. Then what every gopi feels, that Lord Krishna should either be with me or he should be with Yashoda Maiya. Out of all these 60,008, feeling of everybody like this, he should be either with me, if not with Yashoda Maiya only. That's all. But then now, two gopis meet each other, and then these gopis are again normal one.
means they have such sadist attitude, then G1 tells G2 that Lord Krishna was with me yesterday. But G2 doesn't become jealous. What is the reason? G2 doesn't become jealous. What is the reason now? Can anybody answer? I think you should be able to answer. She was? No. We do not have any other gopis here. No. What? G1 tells G2 that Lord Krishna, I was with Lord Krishna yesterday. Since his statement is violating the basic principle, and since we do not have time to discuss whether it really violates or what is the basic principle, we leave it aside. Next one. Anybody? Who? G1. Then how G2 will know that? Right. So, when G1 tells G2 that I was with Lord Krishna yesterday, G2 doesn't become jealous. What is the feeling of G2? Lying, not lying actually. Not lying is a wrong word. It is very close to that, but no, not cheating. Not cheating. No. This is a correct expression, but not fitting the complete theme. Theme is that G2 may feel that G1 is lying. But then what G2 will say? Krishna was with me. Then that also doesn't, okay, right. Then it happens so that both G1 and G2 come running simultaneously and say, I was with Krishna, Lord Krishna yesterday. And even after listening, both of them do not become jealous. Why? Then? That's right. Then what? You are coming close but not, means what we can say. Very near but not exactly there. Omnipresent. It's not like that. Sir, here all become and remain happy and they don't become jealous because every gopi has a perception that she was with Lord Krishna and all n-1 were dreaming that they were with Lord Krishna. म्हणजे प्रत्येक गोपीची धारणा अशी है कि बाकी सब पागल है क्योंकि कन्हैया तो मेरे साथ था और ये सब कन्हैया उनके साथ है ऐसा सपना देख रही है. And actually Lord Krishna is not present anywhere. He is either omnipresent or not present at all. So the den of gopi, प्रत्येक गोपीचं भाव विश्व, he
की अशी 16,008 विश्व आहेत की जी म्युच्युअली ऑर्थोगोनल आहे, की ज्यामध्ये प्रत्येकाचं फिलिंग असं आहे की माझं खरं आहे नित्यानंद स्वप्न आहे आणि प्रत्येकाचे सगळ्यांचं स्वप्न आहे. मग जे ज्ञानेश्वर म्हणले की जो जे वांछित ज्ञानेश्वर म्हणजे इथं म्युच्युअली क्रॉसिंग इंटरेस्ट असून देखील ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं आहे की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात, अशी 16,008 म्युच्युअली ऑर्थोगोनल भाव विश्व ही गोपींना लाभलेली आहे. आणि त्यामुळं त्या गोपी ह्या गुणा गोविंदांना आणतात. त्यांच्यामध्ये संघर्ष होत नाही. संघर्ष मुद्दे आहेत पण संघर्ष होत नाही. द्वेष भावना अस्तित्वात आहे परंतु ती प्रत्यक्षात येत नाही. कारण का की द्वेष भावना जरी असली तरी प्रत्येकानं म्हणजे ज्याला पण फोर्स आहे पण तू डिस्प्लेसमेंट होत नाही. कारण का म्हणजे अंतर तेच राहतं, कारण सर्क्युलर मुवमेंट. द्वेष भावना अस्तित्वात असून देखील म्युच्युअली परपेंडिक्युलर अलाइनमेंटमुळं त्याचा इम्पॅक्ट होतो. तर असं ज्ञानेश्वर म्हणायचं आहे की जो जे वांछित तो ते लाहो प्राणिजात, म्हणजे ते इच्छेमुळे मला काय मिळणार आहे, तर ते जरी मिळणं शक्य नसेल ते मिळाल्यासारखं वाटावं आणि जेणेकरून सर्वांनी आनंदी अवस्थेत राहावं. सर्वेपी सुखं म्हणजे काय, माझा जो विरोधक आहे त्याचा पराभव होतोय, त्याची वाट लागते आहे, असं माझ्या स्वप्नात यावं, जेणेकरून सॅडिस्ट व्यक्ती देखील सुखी होईल. सर्वेपी सुखं संतू मध्ये जे काही सॅडिस्ट व्यक्ती आहेत असं आहे, जे चांगले व्यक्ती आहेत ते चांगले राहतील आणि जे सॅडिस्ट व्यक्ती आहेत ते एका वेगळ्या डेन मध्ये नेले जातील की ज्यामध्ये ते सुख आहेत आणि नॉन सुख आहेत. त्यामुळे सर्वेपी सुखं संतू किंवा जो जे वांछित तो ते लाहो प्राणिजात हे गणण्याकरता असे काही डेन्स म्हणावे लागतात की जे ऑर्थोगोनल आहेत. तर याच्यामध्ये आपण आजचा वेळ संभ्रमापर्यंत थांबवतो.